नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वी इंग्रजी थर्ड लँग्वेज विषयाचा द्वितीय सत्र 2025-26चा ओरिजिनल पेपर. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पूर्णपणे ओरिजिनल पेपर आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे बघा, इंट्रोडक्शन ऑफ द स्टुडंट्स आहे येथे, हे सर्व वाचून घ्या. त्यानंतर हे बघा ओरल सेक्शन चालू होईल, त्याचे उत्तर तुम्ही बघा. मी रायटिंग सेक्शनपासून उत्तर सांगतो, इथे पण तुम्हाला एक्सप्लेन करतो. माय इंग्लिश बुक ह्याच्यातून तुम्हाला 5-6 सेंटेन्स वाचायचे आहेत. त्यानंतर ह्यातलं कोणतेही एका टॉपिकवर तुम्हाला भाषण करायचं आहे, ह्या दोनपैकी एक. त्यानंतर हे ते बघा गिव्ह द टीचर्स सेंड द, हे तुम्हाला कोणतेही तिथे देतील. हे एकूण 15 मार्काला आहे हे सर्व ओरल सेक्शन. हे बघा ओरल सेक्शनमध्ये तर क्वेश्चन नंबर 3 आहे, डू ॲज डायरेक्टर, कोणतेही 4 सोडवायचे आहेत, 8 मार्काला आहे. तर हे बघा ह्यात फेज अँड कॅश ते तुम्हाला लिहायचे आहे. तर हे ते उत्तर दिलेले आहे खाली. आणि हे बघा मॅच द सेंटेन्स विथ देअर टाईप्स, इथे टाईप्स लिहायचे आणि इथेही लिहायचं आहे सेंटेन्स ह्याच्या आधारे. तर इथे बघा त्याची दोन्हीही उत्तर दिलेले आहे. तर हे बघा पहिलं असणार फेज आणि दुसरं कॅश. त्यानंतर बघा इथे ही टेबल आहे, मॅच द सेंटेन्स विथ देअर टाईप्स, त्या टाईप्सच्या आधारे मॅच द सेंटेन्स करायचे आहे. तर हे त्याचे उत्तर आहे, नीट बघून घ्या. त्यानंतर बघा राईट द ऑपोजिट वर्ड्स लिहायचे आहेत. तर बघा बाय म्हणजे काय येणार, बेटर, फाइंड अँड डाऊनचं त्याचं काय येणार बघा. तर इथे दिलेलं आहे बघा, सेल बायचं, परत रॉंग, बेटरचं, अप, रोज, ही सर्व त्याची उत्तर आहे. उत्तर नीट बघून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पूर्णपणे ओरिजिनल पेपर आहे, ह्या पेपराचा सराव करा. तर हे बघा क्वेश्चन नंबर डी आहे त्यात आता, सॉल्व द फेज, फाइंड द सर्कल, द नेम्स गिवन बिलो, हे दिलेलं लॅपटॉप, कॅम्प्युटर, मोबाईल, ईमेल. तर ते बघा कुठं आहे. तर हे बघा हे त्याचे उत्तर आहे, हे सर्व त्याचे उत्तर आहे बघा, इथं दिलेलं आहे. असं करून तिथेही तुम्हाला तसंच करायचं आहे. ओरिजिनल पेपर आहे मित्रांनो. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर ई आहे, पेनच्या रिलेटेड लिहायचे आहे आणि इथं सफिक्स आणि प्रिफिक्स आहे. तर ह्याची दोन्हीही उत्तर बघा. पेनच्या रिलेटेड बघा, पेन ही येऊ शकतं, एक कलर येऊ शकतं, ॲपल, पण राईट, ही सर्व येऊ शकतं एक. यानंतर बघा सफिक्स आणि प्रिफिक्सचं काय, फ्रेंडशिप, परत हॅपीनेसचंही, रायटर, हॅपीनेस, हे त्याचं उत्तर आहे. इथे ही 4 आहेत बघा, हे 4चे इथे दिलेलं आहे, हे 2 असंच इथं, हे काय नाही इथं. तर इथं ही दुसऱ्याचं चौथ्याचं उत्तर आहे, ते प्रश्न दिला नाही मी, चुकून झालं आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 4 आहे, रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटी करायची आहे. तर 8 मार्काला आहे. तर बघा ए आहे त्यातलं, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स कंप्लीट करायचं आहे. तर हे पॅरोग्राफ नीट वाचून सेंटेन्स कंप्लीट करायचं आहे. अजूनही खाली पॅरोग्राफ आहे. तर बघा त्याचे उत्तर आहे, हे बघा हे त्याचं पहिल्याचं उत्तर आहे आणि इथं दुसऱ्याचं उत्तर दिलेलं आहे. सर्व उत्तर नीट बघून घ्या. हे बघा राहिलेलं पॅरोग्राफ आहे, तर त्याच्या आधारित हे प्रश्न आहे. तर हे बघा हे सर्व इथं दिलेलं आहे त्याचे उत्तर, त्यामुळे इथं मी इथंच एक्सप्लेन करतो जाग्या आन्सरमध्येच. तर हे बघा हे पॅरोग्राफ आहे, त्याच्या आधारे ही लिहायचं आहे. तर हे बघा हे सर्व त्याचे उत्तर आहे, हे 2 इथे ॲक्टिव्हिटीमध्येच लिहायचे आहे तिथे तुम्हाला. तर हे बघा वाट द डान्स इन द जॉइन, ही मेक द एक्सप्लेनेटरी, हे एक्सप्लेनेटरी सेंटेन्स बनवायचं आहे, 1 मार्कला आहे. तर इथे बघा कसं बनवलेलं आहे, वाट ही सर्व इथं नीट बघून घ्या, शेवट एक्सप्लेनेटरी दिलेला आहे. त्यानंतर एक डी क्वेश्चन आहे, एनी 2 सोडवायचे आहे, 4पैकी कोणतीही 2 डिस्क्राईब इज वर्ड्स आहेत. तर बघा लार्ज नंबर मेनी जनरेटर्स इज, त्याचे इथं लिहायचं आहे तुम्हाला. तर हे बघून घ्या सर्व उत्तर नीट बघून घ्या. त्यानंतर बघा इथं मेक द लिस्ट फॉर फेवरेट सेलिब्रेशन इन युअर एरिया, आपल्या महाराष्ट्रात कोणतेही 4 म्हणजे झालेले सेलिब्रेशन आपण करतो ते लिहायचे आहेत. समजा दिवाळी असेल, होली असेल, गणेश चतुर्थी उत्सव असेल, तर
मकर संक्रांत हे सर्व त्याचे उत्तर येणार राहायचे. तर त्याचे उत्तर बघा, हे त्याचे उत्तर आहे. हे बघा, हे सर्व 1 2 3 4 5 हे पाचीचे पाची त्याचे उत्तर आहे. वाय लिस्ट मेकर डज राय से, वाय लिस्ट मेकर सी, सर्व त्याचे उत्तर आहे. उत्तर नीट बघून घ्या. त्यानंतर बघा रायमिंग वर्ड्स लिहायचे त्या पोएमचे ह्याच्यात. इथे मी दिलेलं आहे बघा रायमिंग वर्ड्स. त्यानंतर बघा, हे डबल प्रश्न आलेला आहे मित्रांनो रायमिंग वर्डचा. तर इथे बघा बी आहे, राईट द ॲप्रिशिएशन ऑफ द गिवन. ॲप्रिशिएशन लिहायचं आहे त्या पोएमचं. तर बघा टायटल हे सर्व इथं तुम्हाला दावतो टायटल कुठलंही. तर हे बघा, हे टायटल इथनं काढायचं असतं. आणि पोएट बघा इथं कवितेचं कवी. तर हे त्याचे उत्तर आहे. उत्तर हे बघून घ्या. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 6 आहे, रायटिंग सेक्शन इन्फॉर्मेशन ट्रान्सफर 5 मार्कला. तर हे बघा, हे सर्व बघून घ्या. अँड डझन्स हे लिहायचं आहे त्यात. आणि सुटेबल टायटल पण द्यायचं आहे त्याला. 5 मार्काला 1 मार्क टायटलला असतो. तर हे बघा, इथे टायटल लिहायचं आहे तुम्हाला. आणि इथं हे डज अँड डोंटचं हे पॅराग्राफमध्ये म्हणजे ह्या आकृतीमध्ये लिहायचं आहे. तर हे बघा कसं लिहायचं. तर हे बघा, स्मार्ट यूज हे त्याचं टायटल दिलेलं आहे मी इथं. आणि टायटल दिल्यानंतर इथं हे सर्व लिहायचे आहे 4 इथं. उत्तर नीट बघून घ्या. वी शोल्ड यूज स्ट्रॉंग अँड हे सर्व आहे बघा. इथे सेम तसंच आहे, पण जरा वेगवेगळं आहे. त्यानंतर बघा, हे उत्तर नीट बघून घ्या. 5 मार्काला आहे, हे 4 मार्काला आहे. आणि टायटलला 1 मार्क आहे. हे टायटल लिहिलं तरी नुसतं 1 मार्क मिळून जाईल. हे दोन्ही लिहिलं मग 5 मार्क आहेत. त्यानंतर बघा इथं आहे, राईट अ शॉर्ट पॅराग्राफ विथ द हेल्प ऑफ द गिवन वेब. या आकृतीच्या आधारे तुम्हाला छोटासा पॅराग्राफ लिहायचा आहे. समरी लिहायची आहे म्हणजे छोटीशी या पॅराग्राफच्या आधारे. तर बघा कसे लिहायचे. तर हे बघा, इथं मी लिहून दिलेले आहे. स्पोर्टच्या संबंधित हे आहे. खेळाच्या संदर्भात खेळाच्या संदर्भात हे आकृती आहे. तर त्याची उत्तर बघा नीट. उत्तर नीट बघून घ्या आणि सराव करा. तर विद्यार्थी मित्रांनो, हा सर्व ओरिजिनल पेपर आहे. मी पुन्हा एकदा सांगतोय, सर्व उत्तरे नीट बघून घ्या. त्यानंतर बघा इथं काय आहे, क्वेश्चन नंबर 8 आहे, राईट इन ईमेल ॲज द डायरेक्टर ऑफ लँग्वेज हे सर्व कोर्स ऑफ द लँग्वेज ऑफ द वर्क हे सर्व बिलो 5 मार्काला आहे, 5 मार्काला. तर हे बघा इथे ईमेल हे दिलेलं आहे. राईट युअर ईमेल ॲड्रेस हे त्याचे उत्तर हे बघा इथे दिलेलं आहे मी इथं. हे बघा, हे तुम्हाला प्रश्नात दिलेलं आहे. राईट युअर ईमेल ॲड्रेसचं सब्जेक्ट हे प्रश्नात दिलेलं आहे. डिअर सर मॅडम इथं तुम्ही काही लिहू शकता. हे कुठून सर करू शकता, नाहीतर हे सर कुठून मॅडम हे करू शकता. तिथे तुम्हाला पाठवायचं आहे, त्याला तुम्ही लिहू शकता. त्यानंतर माय नेम इज काहीही लिहू शकता. इथं राहुल शर्मा परत काहीही तुम्ही लिहू शकता. इथे तुम्ही आय एम अ स्टुडंट ऑफ द क्लास 8 ही लिहायचं आहे. आणि हे पूर्ण होईल. मला लिहिलं तरी 5 मार्काला आहे फक्त. मित्रांनो, सर्व सोपे प्रश्न आहेत. नीट अभ्यासात, जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क भेटतील. तर हे बघा, क्वेश्चन नंबर 9 आहे, राईट अ बुक रिवाईज ऑफ युअर फेवरेट बुक ऑर स्टोरी विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉईंट्स. तर हे बघा, स्टोरी लिहायची आहे. ह्या पॉईंटच्या आधारे ह्याच्या पुढं फक्त वाढवायची आहे स्टोरी. अर्धा मार्क, 1 मार्क हे असं आहे. एक सर्व काही 5 मार्काला आहे. तर बघा कशी लिहायची. तर हे बघा इथे मी स्टोरी लिहिलेली आहे. इथं द टायटल ऑफ द बुक टायटल लिहायचं आहे इथं. त्यानंतर नेम ऑफ द कॅरेक्टर लिहायचं आहे. सेंटर आयडिया समरी ऑफ द कंटेंट हे सर्व लिहायचे आहे. तर सेंटर आयडिया डबल एकदा आहे ते लिहायचं. त्यानंतर स्ट्रॉक हे सर्व नीट बघून घ्या. जरा अवघड आहे, जरा पाठ केल्यानंतर होऊन जाईल, पण उत्तरे सर्व नीट बघून घ्या मित्रांनो. 5 मार्काला आहे. सर्व बघून घ्या हे 5चे 5 मुद्दे. त्यानंतर बघा,
सर्वात सोपा मुद्दा म्हणजे सर्वात सोपा क्वेश्चन आहे ट्रान्सलेशन. तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे बघा. एनी 3 आहे 3 मार्काला. त्यातले 4 आहेत, त्यातले तुम्हाला फक्त 3 लिहायचे आहे. तर हे बघा त्याचे उत्तर. 2 मिनिट. तर हे सर्व बघून घ्या. माय बेस्ट फ्रेंड ही माझा जीवलग मित्र माझ्याशी भांडला. तुझा आवडता खेळाडू कोण आहे याचा अर्थ आहे. 3 मार्काला आहे. कोणतेही 3 लिहायचे आहेत. तर हे बघा हे सर्व 4 ह्यातले कोणतेही 3 लिहायचे. मी 4 दिलेली आहेत. ही ज पुअर बट असतं, तो गरीब आहे पण तो प्रामाणिक आहे. हे सर्व प्रत्येक व्यक्तीचे जे ठसे वेगवेगळे असतात, बोटाचे ठसे वेगवेगळे असतात हे आहे. त्यानंतर हे बघा ट्रान्सलेशनच आहे त्यानंतरही. तर हे बघा हर्ट, परत हे सर्व आहे आणि परत वाक्यही आहेत. आता मी तुम्हाला दावलेलं हे डबल आलेलं आहे. आता मी तुम्हाला दावलेलंच आहे. हार्टमध्ये बघा हृदय, मुख्याध्यापक प्रिन्सिपल म्हणजे डायरेक्टर म्हणजे शब्द, डिक्शनरी म्हणजे शब्दकोश. हे सर्व बघा हिस्ट्री म्हणजे इतिहास. हे सर्व बघा 6 आहेत. त्यात तुम्हाला फक्त किती लिहायचे 4च लिहायचे आहेत. मॅडम म्हणजे पदक. हे सर्व बघून घ्या. हे तुम्हाला आत्ताही सांगितलेलं आहे मी ट्रान्सलेशन त्यातच. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता इयत्ता 8वी इंग्रजी विषयाचा ओरिजिनल पेपर. तुम्हाला जर ह्या पेपराची PDF लिंक हवी असेल तर ती मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे. तुम्हाला स्क्रीनवर टेलिग्राम चॅनलची लिंक दिसत असेल. आत्ताच टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तेथे मी ही PDF दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.